मागच्या वेळी आपण या प्लॉटला ना फवारणी घेतलेली मुलीला आणि लगेच पाऊस आला होता, त्यामुळे त्याला डबल फवारणी घ्यायची वेळ आली होती आपल्यावर. तर नमस्कार मंडळी, जय श्रीराम सगळ्यांना. आमच्या शेंडगे वस्तीवरती आहे ना आज स्वयंपाक होता, म्हणजे गणपती आहे ना आज विसर्जन असल्यामुळे ना आम्ही जेवण करण्याचं ठरवलं होते. लापशी सांबर भात हा मेनू होता ना. आमचे मित्र इकडे शेवगंधण्यासाठी आम्ही शेताला आलो होतो. आमची गँग म्हणत होती आम्ही खाली तुला झेलतो वरून उडी मारा. आयला म्हणलं मोकात तंगड काढायचं काम होईल. गणेश भाईने आपल्या आकडेवरती गुतवली होती, ती पण निघली बरं का. चला म्हणलं तुम्हाला तर स्टंट दाखवतो. त्यांना गाडीवरती बसवलं आणि लोकांची गाडी असली कशी हा ना काय आपल्या अडचण नसते. थोडक्यात आहे ना मुडक्यावर गाडी पडली असती बरं का. आणि तो आम्ही ना काय सांगतो तुम्हाला मारता असले स्टंट आम्ही आहे ना लहानपणापासून मारत आहेत. असंच असतं आपलं, लोकांची गाडी असली ना डायरेक्ट ना विषय क्लोज करून टाकायचा. शेडगे वस्तीवरील तरुण मंडळ आहे ना एकदम ना कामासाठी एकदम सज्ज असते बरं का मित्रांनो. आता इथं ना भाजी वगैरे चिरण्याचे काम चालू होते आणि सागर आप्पा आहे ना इकडे भोपळा चिरत होते. इतक्या फास्ट चिरत होते का नाही, डेंजरमध्ये. लापशी तर एकदम रेडी झाली होती आणि इतकी भारी बनवली होती का नाही, आयला विषयच नाही शिरके मामांचा. आणि थोडं आडळगावला आलो होतो आपण किराणा देण्यासाठी. आपल्याला कोबे वगैरे नव्हते. काळे वस्तीवरती आहे ना गणपतींचं विसर्जनासाठी डीजे लावला होता मस्तपैकी ह्यांनी. कारभार आहे आपली, लय भारी आहे. आपल्याला तर कारभारणीच नाही अजून बरं का मित्रांनो. सांबर तर आहे ना एकच नंबर शिजलं होतं बरं का. दादूभाई टेस्टिंग करत होते. मिक्सरचा भांडा घेतला डायरेक्ट आमच्या आहे ना सावत भाऊंच्या घरी चाललो होतं. म्हणलं तिथं बारीक वगैरे करू सुंट बडीशे पण लसूण पेस्टन. सावत भाऊ पण आमचे ना एकदम डेंजर आचार आहेत बरं का. आणि इकडं ना एकदमच प्रगती पथकाव काम आलं होतं. काम वगैरे आवरलं, बाप्पांना आहे ना महाप्रसाद दाखवला. म्हणलं नैवेद्य दाखवून आपलं ना चला म्हणलं पहिली पंगत बसून टाकू, दिवसा कसं परत विषय नको. आचार्य मामान सगळे आमचे मित्रपरिवार बसवले लहान मोरं. आणि घरी पण घेऊन गेलो आपण बरं का, कारण मम्मीला इकडे काही यायला ना जमणार नव्हतं. ज्येष्ठ नागरिकांचा खूपच आग्रह होता व्हिडिओ बनव आवराव म्हणलं. तुम्ही म्हणले ना आम्ही व्हिडिओ बनवून असं होणार करावं. आणि एकदम ना छान असा स्वयंपाक शिर्के मामांनी बनवला होता. त्यांचा नंबर मी तुम्हाला खाली स्क्रीनवरती दिलेला आहे. आणि त्यांना मग ना श्रीफळ वगैरे देऊन आहे ना म्हणलं चला तुम्हाला पण आता वाटं लावतो. नाना आप्पा आणि पप्पा आहेत ना शेजारी बसले होते. म्हणलं बरं आहे. आणि ना आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक पण आले होते आणि पुण्यावरून आमचे अंकल आले होते. अंकलांचा लय मोठा मी फॅन आहे. गणपती बाप्पांना घेऊन ना सगळेजण डीजे पुढे नाचत होते. आमचे साऊंड सिस्टीम लय डेंजर असते आणि आपण पण येड्या गबाळ्यावर डान्स करत होतो बरं का मित्रांनो. वाडी वस्तीवरील सगळ्या ना गणेश मूर्ती आहेत ना इथं आणल्या होत्या आणि आरतीचा सगळ्यांनी लाभ घेतला बरं का. ना आज ना विसर्जन असल्यामुळे सगळ्यांची हजेरी पण खूप होती. बाप्पांना घेऊन आहे ना डायरेक्ट ना ट्रॅक्टरवरती ना सार्थक भाई घेऊन बसले होते बरं का. म्हणलं कसं एकदम सुरक्षित बसेल तो आपला तो. आणि सगळे आमचं मंडळ आहे ना एकदम ना एन्जॉय करत होतं. आणि प्रत्येक बायांचा ट्रॅक्टर होता बरं का मिरवणुकीला. 10 दिवस कसे निघून गेले समजलं पण नाही बरं का. बाप्पांनी आपल्याला खूप काही दिलं आहे आणि सगळे वस्तीवरील आमची मंडळी आली होती आणि शेवट आरती वगैरे केली. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करा.